तर भोंदूबाबाच्या नादी लागून सुशिक्षित स्त्रियांनी आता मूर्खपणा केलाय। या स्त्रियांनाही कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून नंतर इतर स्त्रिया अशा प्रकाराला बळी पडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी दिली आहे। तसंच रुपाली चाकणकर यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। सुशिक्षित स्त्रिया एका भोंदूबाबाच्या नादी लागून मूत्र पिऊन त्यांना लैंगिक समाधान किंवा बाळ होऊ शकतं, गंड्या दोऱ्यांनी बाळ होऊ शकतं, ही जी या बायांची धारणा आहे ती अत्यंत चुकीची आहे। आता यांना कायद्याचा बडगा दाखवावा। आता मला माहिती आहे की मी बायांसाठीच काम करते, महिलांसाठी काम करते, स्त्रियांवर अत्याचार होतातच, यात काही शंका नाही। पण या भोंदूबाबांच्या नादी अंधश्रद्धेतून ज्या बाया जातात त्यांना आपल्याला जर का काही धडा द्यायचा असेल तर मला असं वाटतं की कायद्याचा बडगा, त्यांना काही शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून त्यांच्यानंतरच्या स्त्रिया याच्या नादी लागणार नाही। मी तर म्हटलेलंच आहे ना की फक्त महिला आयोगांना बडतर्फ करून किंवा त्यांना अध्यक्षपदावरून हटवून होणार नाही, तर त्या आणि त्यांच्यासह त्यांच्या लेव्हलच्या, कारण आता हे फार असतं ना आपल्याकडे, तर या पद्धतीनं ज्या बाया त्याच्या शिकार झाल्यात त्यांना पहिल्यांदा हे केलं पाहिजे, शिक्षा। साधं मेलला उत्तर देत नाही, फोन उचलत नाही, जिथे त्यांनी काम करायला पाहिजे तिथे त्यांनी काम केलेलं नाही आणि करंगळी कापून घेण्यासारखे म्हणजे किती मूर्खपणा असावा हा, याची मला कमाल वाटते की त्याची काही हद्दच नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।